लालबागला। आता तुम्ही बघू, आम्ही चाललो लालबागला। आता बघू शकता हा सीवूड स्टेशन आपला, बघू शकता सीवूड स्टेशन। आम्ही चाललो आता लालबागला आणि चिंतामणी आणि गणेश गल्ली आणि चिंचपोकली हे पूर्ण आम्ही तिकडचे माहिती घेऊया। आता बघू शकता मित्रांनो, आपण आलोय कॉटन ग्रीन रोडला। आता आपण कॉटन ग्रीन स्टेशनला उतरलोय। आता मुंबईतले आपण लालबागचा राजा, चिंतामणी आणि गणेश गल्ली आणि केतवाडीचा राजा असे मोठे मोठे गणपती बघूया आणि लोकांना दाखवूया आपल्या चॅनलवर, कारण की इकडचे गणपती मुंबईतल्या बघण्यासारखे असतात। म्हणून आता आपण जास्तीत जास्त गणपती मोठे ते मोठे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया। चला आता पुढे जाऊया, बघूया आपण आता तर फर्स्ट टाइम आपण मी पण आलोय लालबागला। बघूया आता तिकडची किती गर्दी आहे आणि कशा आहेत, किती लाईन आहेत, बघूया। आता बघूया मित्रांनो, आपण चाललोय लालबागच्या लाईनीत। आता पब्लिक बघा मागे पुढे, या लाईनीतून आपण चाललोय। आपल्याला आता पुढं बघूया आपण किती तास लागतात आणि पुढं अजून किती गर्दी आहे ते पण बघूया आपण जाऊया आता पुढं। हा लाईन आपली इकडनं चालू आहे। मला तर वाटते पुढं पण खूप गर्दी आहे, कारण की इकडनंच जातानाच एवढा गर्दी आहे, तर पुढे अजून किती गर्दी असेल ते बघूया आपण। बघा मित्रांनो, आता शेवटी आम्ही 10-15 मिनिटं चालल्यानंतर लाईनीत अजून पोहोचलो नाही, पण पोहोचायला झालो आहे। थोडीशी अजून आम्हाला वाटतं असं अजून 2-3 मिनिटं चालायला लागेल, त्याच्यानंतर आमचा पण नंबर येईल। आता सध्या आम्ही लाईनीत चालतोय। आता बघूया, आम्हाला असं ऐकायला आलं की अजून 4-5 तासात आपल्याला दर्शन भेटेल, कारण की आज गर्दी कमी आहे। मी पण असं ऐकलंय गर्दी कमी आहे खूप, तर बघूया आम्हाला पण आता किती टाइम लागतो इकडं। मित्रांनो बघू शकता, आपण 4 तास लाईनीत उभ्या राहिल्यानंतर 12 वाजता आपण आलेलो आणि 4 वाजता आपण आता 4:30 वाजायला आले, आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे। आता बघूया आतमध्ये गेल्यानंतर अजून किती गर्दी आहे, बघा बघू शकता तुम्ही। बघू शकता किती लोक आहेत। अजून आम्हाला खूप चालायचं आहे, याचा अर्थ अजून लाईन बघा तुम्ही, बघू शकता किती मोठी आहे। आता आम्ही फर्स्ट लाईन क्रॉस केलेला आहे, आता आतमध्ये चाललो आहे। आजच्या लाईनीत बघू आता, ज्यामधून आम्हाला सांगू नाही शकत आम्ही का किती टाइम लागेल। 4 तास तर पहिल्या लाईनीत आम्हाला झालेला आहे। 4 तास उभा राहिल्यानंतर आम्ही आतमध्ये आलो आहे। आता आपल्याला बाप्पाजवळ पोचायला अजून किती टाइम लागेल ते आम्ही बघू आता पुढं, तुम्हाला दाखवूया अजून पुढे काय काय आहे ते। आपल्या बसण्यासाठी लोकांना सुविधा पण आहेत, मस्त प्रकारे बनवलेलं आहे पूर्ण एकदम, बघू शकता मित्रांनो। अर्धा रस्ता पार केलेला आहे, आता आम्ही आतमध्ये चाललो आहे, बघू शकता। आता वाजलेत घड्याला 5:35 झालेले आहेत।
आम्ही 12 वाजता आलेलो, तरी आतापर्यंत आम्ही आतमध्ये पोचलो नाही, अर्ध्या रस्त्याचा जाऊ. आणि हे पूर्ण कंपनीचे ॲड आहेत. इथं पब्लिकला खाण्यासाठी स्टॉल आहेत बघा. पुढे जाऊया. गणपती बाप्पाचा मूर्ती पण एक छान प्रकारे बनवलेला आहे, काहीतरी 4-5 फुटीचा बनवलेला आहे. पुढे गेल्यानंतर बघूया आपण. स्टॉप आपल्या समोर आहे बघा. खूप छान मूर्ती बनवलेली आहे गणपती बाप्पाची. मित्रांनो, अर्धा रस्ता पार केल्यानंतर आपल्या समोर बघा चॉकलेटचे 5 फुटी गणपती बाप्पा बनवलेले आहेत. खूप चांगल्या प्रकारे बनवले आहेत बघा. बघू शकता तुम्ही, मस्त एकदम. रॅगलेचे चॉकलेट आता मित्रांनो, आपण आलोय आंबेवाडीत. आंबेवाडीचा राजा बघूया आता आपण. पुढे पुढेच बघूया कसं आहे. मी तर फर्स्ट टाइम आलोय. बघूया आंबेवाडीचा राजा. आता आपण चाललोय लाईनीत पुढे पुढे. बघूया, पब्लिक येत आहेत, दर्शन घेतात आणि पुढे पुढे चालले आहेत. बघूया आता आपण. बघू शकता, आता आपण मंडपाजवळ पोहोचलेलो आहे. हा आपला आंबेवाडीचा राजा. बघू शकता किती मस्त बनवलेला आहे. हातात पर्वत आहे. रामाचा पण याला सिंहासनला बनवलेला आहे मूर्ती आपल्या. बघू शकता आजूबाजूला किती पब्लिक आहेत. आणि मला तर खूप छान वाटलं. मस्त बसवलेले आहेत गणपती बाप्पा, चांगल्या पद्धतशीर एकदम मस्त. हा राजा आहे. ओके, नमस्कार मित्रांनो. आता आपण आलो आहे बाल गणेश मंडलमध्ये. आपला राजाचा, आपल्या गणपती बाप्पांचा इथं नाव दिलेलं आहे भल्लालेश्वर. खूप छान पद्धतीने आहे बघा, खूप मोठा आहे. बघू शकता पब्लिक दर्शन घेताना. मस्तपैकी मंडप सजवलेला आहे बघा पूर्ण एकदम छान पद्धतीने. खूप. आता आम्ही इथं पोहोचलोय 8:45 वाजता सकाळी. आता आम्ही लालबागवरून आलोय पुढं या साईडला. आता आम्हाला दुसरा गणपती, आम्ही आमचा भल्लालेश्वर इथं आलेलो आहे. आणि मुंबईतले तुम्हाला मी पहिलेच बोललेलो मित्रांनो येतानाच, कारण मुंबईमधले गणपती बघण्यासारखेच असतात, खूप मोठे मोठे. कारण की आपण व्हिडिओमध्ये पाहतो, पण समोर पाहणे हे आपल्याला खूप कधी कधी आपण असा विचार करतो ना का आपल्या समोर असावा, पण आता आम्ही समोर बघतोय, आम्हाला खूप छान वाटतंय. आता आपण चाललोय चिंतामणीला. चिंतामणीचा हा इंटर बघा, तुम्ही बघू शकता गेट आपल्या समोर आहे. चिंतामणी सार्वजनिक असा उत्सव मंडळ मुंबई, हा गेट बघा तुम्ही बघू शकता चिंतामणीचा. आता आम्ही आतमध्ये एंटर करत आहोत.
एकदम ब्रिजच्या खालूनच एंट्री आहे बघा, बघू शकता. आता आम्ही आतमध्ये चाललोय, बघूया चिंतामणी आपले आतमध्ये जाऊया आता आपण मंडपात आणि बघूया आपलं. असं तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला पण बघितलं असेल मी ठेवताना, पण आता आम्ही समोर स्वतः आलोय. आम्ही आतमध्ये बघूया. समोरून बघणं आणि व्हिडिओत बघणं हा खूप फरक असतो. आता समोरासमोर बघूया आपण, कारण की समोर बघलेला खूप म्हणजे आनंद होतो आपल्याला समोरून बघलेला. व्हिडिओत तर आपण बघत असतो मित्रांनो, तुम्ही पण बघता, सर्व बघता स्टेटसला पण. लाईनीत आम्ही पण लाईनीतच उभे आहेत. बघा काय किती मस्त प्रकारे सजवलेलं आहे. वरती बघा चिंतामणीचं नाव लिहिलेलं आहे आणि आपल्या शिवाजी महाराजांचा पण बॅनर लागलेला आहे. आणि आतमध्ये बघा तुम्ही डेकोरेशन किती छान केलेलं आहे, खूप मस्त प्रकारे. आणि मूर्ती तर छान आहेच आणि डेकोरेशन तर बोलतो ना आपण एक म्हणजे बोलतो आपण जसं ना खूप छान पद्धतीने सजवलेलं आहे, बघण्यासारखं बोलतो ना आपण. आपण बोलतो ना अरे बघितल्यानंतर बोलतो आपण वाव, तसं ऑसम सारखं एकदम इंग्लिशमध्ये बोलतो आपण ऑसम, त्या पद्धतीने एकदम खूप. मित्रांनो आता आपण आलो आहे काला चौकीला. हा आपला लास्ट दर्शन आहे, कारण आपण बाकी सर्व बाप्पांचे दर्शन घेतलेले आहेत आणि हा आपला लास्ट आहे. आणि मागच्या 2 वर्षी तर तुम्हाला माहिती आहे पूर्ण बंदच होतं आहे कोरोना काळात. यावर्षी आपल्याला परमिशन भेटलं आणि मीही स्वतः गेलो आणि मोठे गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. तुम्हाला खूप आनंद झाला, खूप म्हणजे खूप. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर आमचे पुढचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर बेल आयकन पण क्लिक करा, कारण की नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येतील जसे व्हिडिओ पडतील तुम्हाला. गणपती बाप्पा मोरया.